प्राध्यापक डॉक्टर कुलदीप नारायण पाटील, पद्मभूषण डॉक्टर वसंतराव दादा पाटील महाविद्यालय तासगाव, अर्थशास्त्र विभाग. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण राष्ट्रीय उत्पन्न या संकल्पनेबद्दल ज्ञान पाहणार आहोत. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, राष्ट्रीय उत्पन्नाच्या विविध व्याख्या, राष्ट्रीय उत्पन्नाच्या विविध संकल्पना, राष्ट्रीय उत्पन्न मोजमापाच्या पद्धती, राष्ट्रीय उत्पन्न मोजमापामध्ये येणाऱ्या अडचणी आणि राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीचे महत्त्व पाहणार आहोत. राष्ट्रीय उत्पन्न विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? विद्यार्थी मित्रांनो, आपण नेहमी आपल्या उत्पन्नाचा विचार करतो, म्हणजे व्यक्तिगत उत्पन्नाचा विचार करतो. पण आज आपण व्यक्तिगत उत्पन्नाचा विचार करणार नाही, तर व्यक्तिगत उत्पन्नाऐवजी राष्ट्रीय उत्पन्नाचा विचार करणार आहोत. राष्ट्रीय उत्पन्नामध्ये उत्पन्न हा एक शब्द येतो, त्याच्याबरोबर राष्ट्रीय हा एक शब्द येतो. आता उत्पन्न म्हणजे तुम्हाला माहिती आहे, पण त्याचबरोबर राष्ट्रीय म्हणजे राष्ट्र म्हणजे काय असतं? तर राष्ट्र म्हणजे राष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती म्हणजेच राष्ट्र असतं. राष्ट्र नावाची कुठेही कन्सेप्ट नाही. मग आम्हाला काय बघायचं आहे? भारत देश बघितला, आपल्या देशाच्या बाबतीत जर बघितलं तर आपल्या देशातील 140 कोटी लोकांचं असणारं उत्पन्न म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न. आणि मग या राष्ट्रीय उत्पन्नाच्या विविध व्याख्या केलेल्या. आता राष्ट्रीय उत्पन्न का मोजायचं, त्याचा उपयोग काय, हे आपण महत्त्वामध्ये बघणार आहोत. पण सुरुवातीला आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या व्याख्या बघणार आहोत. राष्ट्रीय उत्पन्नाच्या व्याख्या, त्याच्यामध्ये पहिली व्याख्या आहे ती म्हणजे प्राध्यापक मार्शल. आता प्राध्यापक मार्शल राष्ट्रीय उत्पन्नाच्या बाबतीमध्ये काय म्हणतात बघा. देशातील श्रम आणि भांडवल यांनी नैसर्गिक साधन सामग्रीच्या साह्याने उत्पादन केलेल्या मूर्त आणि अमूर्त अशा वस्तू व सेवांचे पैशातील मूल्य म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न. बघा मार्शल काय म्हणतात, एखाद्या राष्ट्रामध्ये प्रतिवर्षी म्हणजेच एक वर्ष. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात ठेवा की कुठेही जगाच्या पाठीवरती आपण कोणत्याही राष्ट्रामध्ये गेलो तर राष्ट्रीय उत्पन्न फक्त आणि फक्त हे एका वर्षासाठी मोजलं जातं. एका वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी कुठेही मोजलं जात नाही. भारताच्या बाबतीत जर विचार केला तर भारतामध्ये 1 एप्रिल ते 31 मार्च या कालखंडामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जातं. अमेरिकेच्या बाबतीमध्ये विचार केला तर 1 जानेवारी ते 31 डिसेंबर. म्हणजे मोजण्याचा कालखंड वेगवेगळा असू शकतो, पण वर्ष मात्र एकच असतं. 1 वर्षापेक्षा जास्त कुठेही मोजलं जात नाही. तसंच मार्शल सुद्धा म्हणायचं प्रतिवर्षी म्हणजे एका वर्षाच्या साह्यानेच फक्त मोजलं जातं, एका वर्षाचंच मोजलं जातं. दुसरा घटक आहे तो म्हणजे श्रम आणि भांडवल. उत्पादनाचे घटक 4 आहेत: भूमी, श्रम, भांडवल आणि संयंत्र. पण मार्शलनं त्याच्या व्याख्यामध्ये विचारात घेताना 2च फक्त घेतले आहेत, एक म्हणजे श्रम आणि दुसरं म्हणजे भांडवल. ह्या 2 उत्पादन घटकांच्या साह्यानं की ह्या 2 उत्पादन घटकांच्या बाबतीत नैसर्गिक साधन सामग्रीचा वापर करून ज्या मूर्त आणि अमूर्त, आता बघा मूर्त आणि अमूर्त. आता मूर्त आणि अमूर्त म्हणजे काय? मूर्त म्हणजे ज्याला आपण स्पर्श करू शकतो त्याला मूर्त आपण म्हणतो, आणि अमूर्त म्हणजे ज्याला आपण स्पर्श करू शकत नाही अशा. अर्थशास्त्रामध्ये जर विचार केला तर अर्थशास्त्रामध्ये किंवा कुठेही उत्पादन होत असताना 2च घटकांचं उत्पादन होतं. एक म्हणजे दुसऱ्या म्हणजे सेवा, वस्तू आणि सेवा. आता वस्तू कुठल्या असतात? ज्याला आपण स्पर्श करतो त्या वस्तू असतात, आणि सेवा म्हणजे ज्याला आपण स्पर्श करू शकत नाही. मी तुम्हाला शिकवतोय म्हणजेच मी शिक्षण नावाची सेवा तुम्हाला देतोय. डॉक्टर आपल्याला तपासतोय म्हणजे आरोग्य नावाची सेवा देतोय. पण हा जो काही चॉक आहे, हा जो पेन आहे, तो आपण दुसऱ्याला देतो म्हणजे ती वस्तू देतो. म्हणून मूर्त, अमूर्त, वस्तू व सेवा यांचं पैशातील मूल्य म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न होय. म्हणजे मार्शलची व्याख्या लक्षात आली असेल, एखाद्या राष्ट्रात प्रतिवर्षी श्रम आणि भांडवल यांच्या सहाय्याने किंवा यांच्या बाबतीमध्ये नैसर्गिक साधन सामग्रीच्या सहाय्याने ज्या मूर्त आणि अमूर्त अशा वस्तू व सेवा जे उत्पादन होतं त्याला त्याचं पैशातील मूल्य म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न होय.